आपल्याला बैल अशी ठेवायची की आपली पालखीला बैलला सिलेक्शन किती चांगली बैल असली तरी आपल्या बैलांचं सिलेक्शन झालं पाहिजे. मग ह्याच्यासाठी मी म्हणजे वयाच्या 15 वर्ष असल्यापासून मी कर्नाटकला वगैरे जाणं वगैरे, पण पहिल्यांदा बैल माऊलींच्या पालखीला माझ्याकडूनच गेली. दगडूशेठ हलवाईचे मानाचं पुण्यातलं जे सगळ्यात मोठं ट्रस्ट आहे त्याला सुद्धा ह्या बैलांना शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी मान्य केले. आणि असंच काहीच नाही म्हणजे एक 40,000चा मी त्यावेळेस खोंड घेतला. लक्ष्मणराव म्हणून आदतमध्ये पडला बघा, 30-35 फायनल आहेत त्याच्या. मग तो खोंड घेतला 40,000चा आणि त्याच्यावर मग नाद आमचा सुरू झाला आणि वाढत गेला. आणि पण जे बैलगाडा क्षेत्राने शिकवलं ना, आज माझं वय 28 आहे पण मला 45 वर्षाचा माणूस केली. मला एक सांगायचं म्हणजे तुम्ही जरी 1 कोटी रुपये महिन्याला कमवत असाल ना, पण तुम्हाला जो गुलाल भेटला आनंद आहे ना, तो पैशात नाही तुमचा होऊ शकत. वायदी ठीक आहे मागतात, पण तुमच्याकडून रेकॉर्ड ब्रेक मागितली वायदी. खूप चर्चा झाली बैलगाडी क्षेत्रात. मागितली, मी दिली सुद्धा. दिली रेकॉर्ड ब्रेक कबूल करतायत, दिली आपण. पण तेच हे वायदी घेऊन बैल पळवणं वगैरे, आपल्याला वायदीशिवाय लोक बैल देत नाही. तर आपला बैल पळला तरी लोक बैल देत नाही देत. ते आता वायदी नाही द्यायची कुणाला ठरवलं. आपल्या गाड्या मारू दे त्यांनी, आपली गटाला मारू दे, काय अडचण नाही. वायदी द्यायची नाही कुणाला. आम्ही सहकुशीने बक्षीस हक्क देईल एखाद्याला, पण वायदी देणार नाही. आता ही लोक जे माझ्यावर प्रश्नचिन्ह केली, एवढी वायदी दिली ह्यांनी पण वायदी देऊनच पहिलं बैल घातलेली आहे त्यांच्या गळ्यात. तुम्ही फक्त रेकॉर्ड ब्रेक दिली. नाही परत पण 2-2, 3-3 लाख रुपये वायदी घेतलेली आहेत लोकांनी. आपल्या लक्षात येतं ना माणूस कोण आपल्यासाठी, आपल्या बरोबर फायद्यासाठी आलाय. म्हणजे कळतं लगेच माणसाचा कुठं स्वार्थ आहे कुठं नाही. जो माणूस स्वार्थासाठी जवळ येतो ना, तो स्वार्थासाठी लांब पण जातो. वा. त्याच्यामुळं अशी लोकांना जास्त दिवस स्थान नसतं कुठंच, कुठेही असू. मला बैलाचं नाव नका सांगू, हायेस्ट किंमत किती केली बैलाला? झाले आमच्याकडून 1 कोटी झाली. 1 कोटी झाली. 1.5 कोटी वगैरे आम्ही नाही मागितला. कोणी मागितलं असेल ते नाही माहीत, पण आम्ही 1 कोटीला 1 कोटीला. म्हणजे ह्याच्यात आहे ना इतकी कॉम्पिटिशन झाली आहे ना दादा, की आज कोणी म्हणू शकत नाही की मी 1 करण किंवा 2 करण. आता काल तुम्ही वडकीला पाहिलं, आदत वासरांनी कमाल केली. जी गाडी सगळ्यांना वाटली 1 करण, ज्या गाड्या 1 करतील त्या राहिल्याच नाही. तिसऱ्याच गाडीनी, म्हणजे आज कोणीच सांगू शकत नाही ही गाडी 1 करण किंवा काय. हे खूप अनप्रेडिक्टेबल खेळ झालेला आहे. पण तुम्ही सांगता अनप्रेडिक्टेबल, अनिश्चितता आहे. मग असल्या खेळात काय यायचं? बैलगाड्यात सगळ्यात मोठी गोष्ट असते की माणसं जोडून ठेवणे. आता तुम्ही विविध लोकांच्या संबंधित असतात, तर माणसं जोडून ठेवण्यासाठी काय लागतं? पैसा लागतो, चांगलं वागणं लागतं, का अजून काय लागतं? तुमचं काय निरीक्षण आहे? काय अशी लोक आहेत तुम्ही बैलगाड्यात बघितले, ती सगळ्यांबरोबर चांगले आहेत. तुम्ही म्हणला की म्हणजे ह्याच्या नियोजनात, त्याच्या नियोजनात, त्याच्या नियोजनात, त्याच्या नियोजनात, मग तो विश्वास कसा ठेवायचा? तात्पुरतं यश आणि तात्पुरती नाती बैलगाड्यात आहेत का? 1.5 वर्षात काय कळालं? आपण म्हणतो की नाही आता बिना कामाचा बैल नको, पण ॲक्च्युली तो नंदी दावणीला आहे, तुम्हाला काहीतरी यश दिलेलं आहे, तर त्याचं थांबणं आपल्याला मंजूर नाही का बैलाचं? तर सोशल मीडियाची प्रसिद्धी आणि सोशल मीडियातलं ट्रोलिंग कसं बघता? एक तर 2च शब्द सांगतो. सोशल मीडियाचा एखादा माणूस हिरोचा 0 व्हायला वेळ लागत आहे, 0चा हिरो व्हायला वेळ लागत. अंतिम सत्य बैलगाड्यातलं हीच आहे की बैल पाळायला पाहिजे. बैल पाळायला पाहिजे, दुसरं काय नाही. तुम्ही किती मोठे असू द्या, अक्षरशः अंबानी जरी ह्या नादात उतरला ना, त्याचा जर बैल नाही ना पळला, त्याला बैल कोणच देणार. नाद करा पण त्याच्यात वाहून नका जाऊ, त्याच्या आरी जाऊ नका. खेळाच्या ठिकाणी खेळ ठेवा. ज्या रस्त्याने तुम्ही जाता ना, त्या रस्त्याने तुम्ही परत आले ना की तुम्ही आयुष्यात यशस्वी झाले. ज्या रस्त्याने तुम्ही गेलेत आणि त्या रस्त्याने तुम्हाला परत येता आलं पाहिजे, त्या रस्त्याने पुढं गेली आणि तुम्हाला यायचा मार्ग नाही सापडला की हे तुम्हाला चांगले लक्षणं नाही आहेत. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मंडळी, नव्या मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत आहे. विषय असणार आहे तरुण पिढी आणि बैलगाडा.
मग एका तरुणाची निवड आपल्याला करायला पाहिजे. त्यासाठी मी आलो आहे फुरसुंगी, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे. तरुणाचं नाव आहे पृथ्वीदादा खुटवड. एक खिलार अभ्यासक आहेत ते, त्याच्यानंतर बैलगाडा मालक आहेत आणि जी पालखीची बैला असतात ती त्यांच्याकडं आहेत. हे सगळं ते जवळून पाहत असतात. तर चला त्यांना भेटून बरीचशी चर्चा करूया. या माझ्याबरोबर. हे फार्म हाऊसचं गेट आहे त्यांचं. हा गोटा 20 गुंठ्यामध्ये बांधलेला आहे. यात तुम्हाला अनेक बैल पाहायला भेटतील. यांच्याकडे पाहून खरंच खिल्लार शान का आहे हे आपल्याला कळतं. आणि पांढरं सोनं कशाला म्हणतात हे इथल्या बैलांना बघितल्यानंतर सुद्धा कळतं. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. कुठला बैल आहे हा? हा माणिक म्हणून बैल आहे. हा आपले का आता गेले 2-3 वर्ष झाले. बर. जी तुकाराम महाराजांची पालखी जी पालखी देऊपासून वाघडोंगर म्हणून तिथं डोंगर आहे तिथं जाती. त्या पालखीचा ह्याला मान भेटलेला आहे. बर. मान भेटणारे बैल खूप आहेत पालखीचे. या पुढं ओळख सांगा. काय नाव त्याचं बोलला? ह्याचं माणिक. माणिक. पुढं खूप हा मोठी बैल आहेत है का नाही? हो. हा आत्ता घेतलाय. हा साईदाती बैल आहे. हा आता मी जमखिंडी म्हणून गाव आहे कर्नाटकमध्ये, तिथून खरेदी केला. हा साईदाती आहे. ह्याचं नाव आम्ही जीवा ठेवलेलं आहे. जीवा. हा. ह्या बैलांचं शोध घेणं खूप अवघड जात असेल. हा म्हणजे मला जरा माप परत देखणे पण त्यांना जात कोच चांगली पाहिजे, फाउंडेशन चांगलं पाहिजे. ह्या हिशोबाने आपल्याला सगळ्या ह्याच्यात पसंत झाला कीच बैल घ्यायचा. अजून एक बैल आहे मोठा, भले मोठा, आणि हा त्याला जोड लावलाय. हा. हा पण साईदाती आहे. हा. हा आमचे मित्र आहेत रामदास शिंगटे म्हणून आनेवाडीचे. त्यांच्याकडं पहिल्यापासून म्हणजे त्यांचा पण पिढ्यानपिढ्याचा नाद आहे. त्यांच्याकडून आम्ही हा आत्ता बैल 3 महिन्यापूर्वी खरेदी केला. ह्याला जोडीला जिगर. हा जिगर म्हणून बैल आहे. हा जी आमची माऊलींची पालखी दिवे घाटातून जाती, तो आम्हाला पारंपरिक 25-30 वर्षापासून मान आहे. घाटात रथाच्या बैलांच्या पुढं 1 नंबरला जोडी राहती. हा तर त्या पालखीला 2025ला आता हा चालून आलेला आहे माऊलींच्या पालखीला. आत्ताच मान भेटले. हा ह्या वर्षीच. वा. आणि दगडूशेठचा सुद्धा मान आहे ह्याच्यामुळे भेटला आपल्याला. हा बैल होता त्या पालखीला. हा ना. अजून एक भला मोठा बैल. हा माऊलींच्या पालखीला 2023ला चाललाय. आणि आता त्याच्यासोबतच घाटामध्ये सुद्धा होता. नाव काय त्याचं? ह्याचं नाव राजा. हा पण दगडूशेठ गणपतीला 2 वेळा चाललेला आहे. आणि हा आमचा खरं तसं बघायला गेलं तर ह्याच्यामुळे आम्हाला जास्ती नाद ह्याच्यापासून सुरू झाला. दावणीचा हिरो. हा सोन्या म्हणून बैल आहे. सोन्या माऊली म्हणून जोड होती. ह्याच्या जोडीचा बैल आत्ता ह्या वर्षी हे झाला, निधन झालं त्याचं. तो बैल एकाच पालखीला दोन वेळा जाऊ, म्हणजे माऊलींच्या पालखीला सुद्धा गेला आणि तुकाराम महाराजांच्या पालखीला सुद्धा गेलेला. म्हणजे अशी खूप बोटावर मोजणे एवढी बैल आहेत की दोन्ही पालख्यांचं त्यांना मान भेटलेला. ह्याच्या जोडीचा बैल होता तो. आणि हा मूळ 2022मध्ये जी सगळ्यात मोठी पालखी झाली कोविड नंतर 2 वर्षांनी, त्यावेळेस खूप कॉम्पिटिशन होतं. त्याच्यात ह्यानी नंबर घेतलेला पालखीला. माऊलींच्या रथाला ह्याची 22ची पालखी झाली माऊलींच्या रथाची. आणि मूळ म्हणजे हा कर्नाटकमध्ये चॅम्पियन आहे. बर. महाराष्ट्र कर्नाटक ह्या 2 राज्यात सगळ्यात मोठं प्रदर्शन झालं. मोजकी बैलांना बोलावलेलं. हा बिदरला झालं ते. हा तिथं चॅम्पियन झालेला आहे. गडिंग्लजला चॅम्पियन झालेला आहे. म्हणजे कर्नाटकमध्ये भरपूर ह्याचे नंबर आलेले. दावण तर खूप मोठे आहे आणि त्याचा शोध घेणंही तुम्हाला खूप चॅलेंजिंग आहे. पण आपण म्हणतो जिथं गायी आहे तिथं सगळं वैभव ऑटोमॅटिकली येत असतं. चांगली दिखणी गाय आहे. कुठली आहे ही गाई?
आपला कोडनूरचा सोन्या म्हणून होता, जो तिकोंडी राजाचा वडील, बर. आणि जो आता सगळ्यात फेमस बैल आहे आरत परतचा हरण्याची बहिणी. बर मित्रांनो, हरण्याची बहीण आणि तशीच दिसते शिंगाला हा, वगैरे तशीच. त्याचीच बहीण आहे. हरण्याचा तिकोंडी राजाचा आणि हिचा बाप एकच, जो कोडनूरचा सोन्या म्हणून बैल होऊन गेला. बघा म्हणजे मित्रांनो. मी बैल डरकी टाकताना पाहिलेलं, ही गाय सुद्धा डरकी टाकते, इतकं करंट आहे. बरोबर, अगदी रूप तसंच आलंय. एवढं ह्या जातीमध्ये म्हणजे करंट आहे. बर, आणि ही काय नवीनच गाई प्रकार कुठला एकदम छोटी? हे पुंगनूर म्हणून आहे. हे आंध्रा केरळ त्या साईडला आहे. हे मला ऍक्च्युली गिफ्ट दिलेलं आहे, ह्याला बर्थडेला गिफ्ट दिलेलं आहे. होय. हा, ह्या जातीचं काय वैशिष्ट्य तर? हे काय लहान आपले ही ओरिजिन इन इंडियाचे आपले जे होम ब्रीड आहे ह्यांची, आंध्राची. आणि म्हणून. तुम्हाला बैलगाड्याचाही नाद आहे. चला मग काय गोष्टी आपण गप्पा मारूया. आपण आणि- बसून हा, बोलूयात. बसून गप्पा मारूया. या, बैलासंबंधी विविध गोष्टींची माहिती असणारा तरुण आपल्याला हवा होता. तर मी शोध घ्यायला आलो होतो फुरसुंगीमध्ये. शोध पूर्ण झालेला आहे. माझ्यासोबत आहे तर पृथ्वीदादा फुटवळ. बऱ्याचशा गोष्टी आपण जाणूया. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार भाऊ. जसं शोध तुमच्यापर्यंत येऊन संपला, हा शोध कधी लागला की आपण पालखीची बैल सांभाळावी? म्हणजे माझं एक असं कायम मला लहानपणापासून वाटायचं की आपल्या गाईला वासरू झालं पाहिजे आणि ते पालखीला गेलं पाहिजे, असं कायम वाटायचं. मग ते काय शक्य झालं नाही. म्हणजे काय असतं, ते एक एन्व्हायरमेंट असतं की तेवढी ग्रोथ ती आपल्या इकडं होत नाही. कोल्हापूरलाच पोरं गेले की पहिलवान होतं, तसं आहे थोडक्यात. हे तिथल्या तिथे जे आटपाडी, मंगळवेढा वगैरे तिथं जी ब्रीड खिलारची जी वाढती वगैरे, त्यांना ते क्लायमेट खूप त्यांच्या लायक भेटतं. तसं आपल्या इकडं होत नाही. तर इकडं थंडी पडली तर खूप पडते पुणे साईडला, उन्हाळा असला तर खूप उन्हाळा होतो. शहरी भाग आहे. हा, त्यांना जरा ह्युमिडिटी लागते खिलारला, त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ आहे ना जशी पाहिजे तशी होती. मग ते काय इकडं झालं नाही. मग मी म्हणलं आपल्याला बैल अशी ठेवायची की आपली पालखीला बैलला सिलेक्शन, किती चांगली बैल असली तरी आपल्या बैलांचं सिलेक्शन झालं पाहिजे. सिलेक्शन झालं पाहिजे. मग ह्याच्यासाठी मी म्हणजे वयाच्या 15 वर्ष असल्यापासून मी कर्नाटकला वगैरे जाणं वगैरे, बैलांचे बाजार वगैरे फिरणं. मग सगळ्यात पहिला बैल मी वयाच्या 18 वर्षाचा असताना कर्नाटकला गेलो आम्ही घरोघरी. पहिली माहिती घेतली कसं असतं कसं नाही. मग आम्ही कर्नाटकमध्ये एक मुदळ म्हणून गाव आहे, निपाणी फाट्यापासून 250 किलोमीटर आतमध्ये. तिथं आम्ही गेलो. मग त्यावेळेस पहिला बैल खरेदी केला. ते बैल घेताना आम्हाला जवळजवळ 3 ते 4 दिवस आम्ही तिथं फिरलो सगळीकडं, आजूबाजूला बैल पाहिजे त्या भागात आजूबाजूला. मग तेव्हा तो बैल घेतला. मग ते लक्षात आलं की आपल्याला अशी अशी बैल असतात हिथं. म्हणजे जे मोठं माप आहे ना ते त्या भागातच जास्ती. कुठल्या भागात आहे थोडं? ते मुदळ, महालिंगपूर, जमखिंडी. म्हणजे थोडक्यात काय होतं, ही लहान असताना वासर आहे ना आपल्या इथूनच जातात, खरसुंडी, आटपाडी, पंढरपूरच्या बाजारातून. हे तिकडं जाऊन ते शेतकरी मोठे करतात, त्यांना ते वातावरण सूट होतं, त्यामुळे ती ग्रोथ त्या ह्यानी होती. त्यांची सांभाळणी म्हणू आपण, सांभाळण्यापेक्षा वातावरण. आणि त्यांचं ते काय शेती आणि बैल तेवढंच. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 1 एकरचे पैसे हा बैल चांगला झाला तर देऊन जातो. बरं, तुम्ही म्हटलं की 18 वर्षी पहिला बैल घेतला, पण हा नाद बैल सांभाळणं हा खूप जुना आहे. म्हणजे तुमच्या आजोबांपासून आहे. हो. तर पहिली पालखीची बैल तुमच्या इथं होती का तुम्ही सुरुवात केली ती? नाही, पहिली आमची घाटात बैल लागायची बरं का. दिवे घाटात जी रथाच्या पुढं बैल चालतात, 1 नंबरची जोड, तिथं लागायची. पण पहिल्यांदा बैल माऊलींच्या पालखीला माझ्याकडूनच गेली. आता कसं आहे, पालखीच्या बैलांचं सिलेक्शन कसं होतं हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. तर तुम्ही सांगा, एवढी मोठी बैलं असतात, नक्की निवडण्याचा काय निकष असतो पालखीला बैल चालवायचे? तर पहिलं तर आपण सगळ्यात मूळ म्हणजे काय असतं की 250 किलोमीटर जाणं आणि 250 किलोमीटर येणं, हे 500 किलोमीटरचं अंतर आहे. मूळ बैलांचं फाउंडेशन, बैलांचे पायाचं भक्कम असेल तरच इमारत चांगली राहते. तसं आहे ते. बैलांचे पाय चांगले पाहिजे,
बैल एवढ्या समाजात जायचीत म्हणल्यावर तयार पाहिजे, खराब नसली पाहिजे, बैलांची शिंग चेहरा एकसारखा पाहिजे, बैलांचं माप पाहिजे, ती सक्षम पाहिजे तो रथ ओढायला. कारण ते साधं काम नाही आहे. एवढ्या गर्दीत हवासुद्धा भेटत नाही बरोबर. आणि ते 3 ते 4 टनाचा रथ घेऊन चालायचं सोपं नाही आहे ते. ट्रेनिंग वगैरे काय देता तुम्ही मग विषय? आम्ही तेच ना, आता आम्ही गोट्यात आहे ना साऊंड लावणे, परत झेंडा वगैरे. आता रोडनी आमची कंटिन्यू बैल रोडला चालतात, त्यांनी कोण हॉर्न वगैरे वाजवला तरी त्यांना काय वाटलं नाही पाहिजे. परत झेंडे वगैरे येतात, पालखी झेंडे असतात आपली, आम्ही मग 2 व्हीलरवर नेऊन बाजूनी झेंडा त्यांच्या गेला पाहिजे, त्यांनी ते घाबरले नाही पाहिजे अचानक. कारण आपल्यावर जबाबदारी असते ना, एवढ्या सगळ्या लोकांची, भाविकांची जबाबदारी असते आपल्यावर, कुणाला इजा नाही झाली पाहिजे काय नाही. बर. असं आता मला वाटतं दगडूशेठ हलवाईला जे गणपती आहे हा त्याच्या जी मोठा रथोत्सव निघतो त्यात ही बैल चाललेली? हो चाललेली आहेत, त्याला पण बैल चाललेली आहेत. दगडूशेठ हलवाईचे मानाचं पुण्यातलं जे सगळ्यात मोठं ट्रस्ट आहे त्याला सुद्धा ह्या बैलांना शेवटच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी मान भेटले. निकष तोच? हा निकष तोच. म्हणजे तिथं काय असतं दगडूशेठ हलवाईला एक 5-6 घराण्यांनाच मान आहे जो पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. त्यातलं एक तुमचं घराणं? हो, त्याच्यात आम्हाला मान भेटलाय. बर. आता ही तर बैल आहेत, अजून 1-2 बैल आहेत शर्यतीची घेतली. आता बैलगाड्या शर्यतीकडे वळूया. जसं मी सांगितलं की तरुणांचं प्रमाण खूप आहे बैलगाड्यात, आत्ता तरुणांचं क्षेत्र झालंय. तर बैलगाड्याच्या नादात तुम्ही म्हणला मी आत्ता आलोय, कारण बैलांची परंपरा आहे घेण्याची, पालखीला चालवण्याची, त्यामुळे तुम्हाला एक नजर आहे. तर बैलगाड्यात एवढं का लेट आला तुम्ही? खरं सांगायचं म्हणजे कोइन्सिडन्स झालाय तो, बैलगाड्या शर्यतीत आलो हा. मी मूळ आहे ना एक ब्रीडिंगसाठी घरी माझ्या 5-6 गायी होत्या म्हणून एक खोंड घ्यायला गेलो. मग आपले गरांडे म्हणजे ह्याचं मंगळवेड्यापाशी मेजर म्हणून आहेत गरांडे, त्यांच्याकडून मी नंदेश्वर गाव, त्यांच्याकडून एक बाजा नावाचा खोंड घेतला, कोरा खोंड. त्यावेळेस मी घेतला तो, पळायचा वगैरे काय नव्हता, पण तो ब्रीडिंगसाठी घेतला. आणि मला सगळे म्हणले की हा पळून बघू आपण, हा चांगला पळेल. मग त्याच्यात तो मी आलो. मग नाही का असं ते जरा पैरे बिरे असं खूप वेगळं वेगळं नवीन नवीन बघायला भेटलं नाही का. अडचण बघा, आपण नवीन, आपल्याला ह्याच्यातली काय माहिती नाही काय नाही, त्याच्यात पडलो. पण ती गोष्ट मला अवघड वाटत होती. अवघड वाटत? हा, अवघड वाटत होती. पण मी म्हणलं अवघड वाटती मग आपल्याला ही करायचीच आहे. मी जिद्दी आहे तसा नाही का, मी स्ट्रगलर, शेवटपर्यंत मी स्ट्रगल करतो. मग मी तो 2-4 ठिकाणी फायनलला वगैरे राहिला, नंतर एका ठिकाणी लागलं त्याला, मग तो आम्ही ब्रीडिंगला ठेवला. आता ते अमोल पैलवान, शेळकेवाडीचे अमोल पैलवान, त्यांच्याकडं आहे तो तिथे. आणि मग आम्ही असंच एकदा गाया बघायला गेलो होतो मी. असं डोंगरापासून एक चालत असा खोंड आला असा उड्या मारत, आणि तो बलमागत पळत होता, बलमागत. आणि असंच काहीच नाही म्हणजे एक 40,000चा मी त्यावेळेस खोंड घेतला. लक्ष्मणराव म्हणून आदतमध्ये पडला बघा, 30-35 फायनल आहेत त्याच्या. मग तो खोंड घेतला 40,000चा, आणि त्याच्यावर मग नाद आमचा सुरू झाला आणि वाढत गेला. पण आता कसं आहे, ज्यावेळेस तुम्ही कसं आहे नवीन येता नादात, त्यावेळेस काय माहिती नसतं. हा, मग तेच त्याच्यामुळे तर मी त्याच्या पुढे गेलो ना, की आपल्याला हे का नाही होऊ शकत. बर. आणि पण जे बैलगाडा क्षेत्राने शिकवलं ना, आज माझं वय 28 आहे, पण मला 45 वर्षाचा माणूस केलं. हे क्षेत्र आहे म्हणजे तुम्ही आता मोठे मोठी बैल सांभाळत आहे, किंवा तुम्ही सांगितलं प्रदर्शन क्षेत्रातली ही बैल आणली, त्याच्यापेक्षा बैलगाडी क्षेत्रानं कमी दिवसातच खूप मोठा अनुभव दिला. हा, म्हणजे ज्याला माणसाची मॅच्युरिटी जर वाढवायची असेल, किंवा तुम्हाला बाहेरच्या जगाबरोबर जर कसं वागायचं शिकायचं असतं, बैलगाडा क्षेत्र. बर. म्हणजे खूप वेगळ्या प्रकारची लोक, म्हणजे खूप मोठी पण लोक आहेत ह्या क्षेत्रात, असं काय नाही, पण खूप वेगळ्या म्हणजे एक नमुने नाही आहेत, भरपूर वेगळे नमुने आहेत त्याच्यात. पण त्या ह्यानी मला आहे ना खूप शिकायला भेटलं खरं सांगायचं म्हणजे. बैलगाडा क्षेत्राने मला काय शिकवलं असेल ना, तर अनुभव शिकवला. पण ते अनुभव दोन्ही प्रकारचे असतात, चांगला सुद्धा वाईट. मी पहिल्यांदा वाईट अनुभव विचारीन, कुठला वाईट अनुभव आला बैलगाडी क्षेत्रात? म्हणजे वाईट अनुभव म्हणता की वायदी. आता काय होतं, आपण ज्यावेळेस नवीन बैल आणतो, आपल्याला माहिती आहे आपल्या बैलाची कॅपॅसिटी चांगली आहे, आपण काय करतो, आपल्याला लगेच तर बैल नाही ना देऊ शकत, आपण त्यासाठी त्याला चांगला बैल लावतो. आता आमचा बैजा
पण आम्ही जेव्हा नवीन नवीन आणला त्यावेळेस वायदी घेतली, पण आमचा बैल त्या बैलाला वाढून पळला. पण ते लोकांना लक्षात आलं ना की ही पैसे देतात, किंवा माणूस पैरा मागायच्या आधी पैसे बोलतो, मला एवढे एवढे पैसे द्या. बरं. आणि ही तुम्ही बघितलं असेल की वायदी ठीक आहे मागतात, पण तुमच्याकडून रेकॉर्ड ब्रेक मागितली वायदी, खूप चर्चा झाली बैलगाडी क्षेत्रात. मागितली, मी दिली सुद्धा. दिली रेकॉर्ड ब्रेक, कबूल करतायत. दिली आपण. हां. पण आता वायदी देताना असं तुम्हाला वाटत नाही की आपण चुकीच्या गोष्टीला प्रमोट करतोय? कारण काय तुम्ही बघताय त्यातून असं होणार आहे की हा व्यक्ती देतोय तर पुढचाही मागणी करणार अजून, म्हणजे हे चक्र आपणच चालू करतोय असं वाटत नाही तुम्हाला? नाही, त्यावेळेस झालं काय की आपला बैल आदत होता आणि ओपनचं मैदान होतं कोरेगावचं, MIDCचं जे मानाचं हिंदकेसरी मैदान आहे ते मैदान होतं, आणि बैल आपला खरंच चांगला पळत होता. मग त्यावेळेस मी काय म्हटलं की आदतमध्ये आपल्याला आदत असल्यामुळे पैरे देणार नाही लोक, म्हणून ते पाऊल उचलायला लागलं. बरं. बैलगाड्यातला सगळ्यांना माहिती आहे बैलगाड्यातल्या क्षेत्रातील की वायदीची रक्कम किती होते. ठीक आहे, तुम्ही वाईट गोष्ट सांगितली, पण त्याच्याबरोबर चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात बैलगाड्यांनी दिलेत. कुठल्या कुठल्या चांगल्या गोष्टी की ही मी बैलगाड्यातच शिकलो? जसं सांगितलं की मला 45 वर्षाचा अनुभव मला काही दिवसातच आला. अजून कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत? चांगल्या गोष्टी, काही लोक एवढी चांगली भेटली की आपला सक्का भाऊ पण आपल्या जेवढं प्रेम नाही करू शकत, अशी लोक भेटली मला. म्हणजे प्रेम ह्या क्षेत्रात मला जे प्रेम भेटलं ना ते कुठल्याच क्षेत्रात भेटू शकत नाही. बरं. आता बैलगाडी क्षेत्र आपण म्हणतोय तरुणांचं आहे, पण तरुणांचं बरोबर तुम्ही ठीक आहे नाद करताय हा, पण त्याच्यामागं बाकीही गोष्टी चालू आहेत. म्हणजे फक्त बैलगाडा नाही, हे सगळं उभं केलेलं आहे, ह्याच्या मागं भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे एक व्यावसायिक म्हणून सुद्धा तुम्ही काय गोष्टी करता, तर तुम्ही करता काय? बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे, एवढी बैलं सांभाळताय, सगळ्या गोष्टी, वायदीही विक्रमी देताय, तर करता काय तुम्ही? नाही, आपण मूळ शेतकरीच आहे. आपण माती म्हणजे शेती हा आपला मूळ व्यवसाय. आम्ही पहिले शेतकरी आहे, मग बाकीच्या गोष्टी आहेत. आम्ही शेती करतो चांगली. ऊस असतो आमचा. किती असतो ऊस? 1,500-2,000 हजार टन ऊस असतो दरवर्षी. बापरे. तुम्हीच बघता सगळं? हो, मी बघतो शेतीतलं वगैरे सगळं. हां. आमचे लॉजिस्टिक्स आहे हां. मोठ्या प्रमाणात. आता त्याच्यामुळं परत मग वायदीची अजून मागणी जादा होणार ही सांगितल्यामुळे. नाही, पण मी जे 2-3 अनुभव आले त्यानंतर वायदी कुणाला दिली नाही. काय अनुभव आले? मग तेच हे वायदी घेऊन बैल पळवणं वगैरे. आपल्याला वायदीशिवाय लोक बैल देत नाही तर आपला बैल पळला तरी लोक बैल देत नाही देत. नाही देत. ते आता वायदी नाही द्यायची कुणाला ठरवलं. हो. आपल्या गाड्या मारू द्या त्यांनी, आपली गटाला मारू द्या, काय अडचण नाही. वायदी द्यायची नाही कुणाला. हा, आम्ही सहकुशीने बक्षीस हक्क देईन एखाद्याला, पण वायदी देणार नाही आता कुणाला. आता ठरवलं तुम्ही? मी त्या मैदानापासून वायदी कुणालाच दिली नाही. तुम्ही कुणालाही विचारा. बरं. आता बैलगाडीतली एक सगळ्यात मोठी गोष्ट आणि ह्याच्याविषयी बोला तुम्ही. काय माहिती आहे का, आपल्याकडे एखादी गोष्ट आहे, म्हणजे समजा आपण म्हणू आर्थिक स्थिती चांगली आहे म्हणून लोक ज्यादा आपल्याकडे येतात का? तुम्हाला काय वाटतं? नाही, अशी पण काही लोक आहेत आणि काही लोक प्रेमापोटी पण येतात. आपल्या लक्षात येतं ना माणूस कोण आपल्यासाठी, आपल्याबरोबर फायद्यासाठी आलाय. म्हणजे कळतं लगेच माणसाचा कुठं स्वार्थ आहे कुठं नाही. जो माणूस स्वार्थासाठी जवळ येतो ना तो स्वार्थासाठी लांब पण जातो. वा, क्या बात. त्याच्यामुळं अशी लोकांना जास्त दिवस स्थान नसतं कुठंच, कुठेही असू द्या. पण कसं ओळखायचं आता? कारण ते ओळखणं खूप मोठा टास्क आहे, खूप मोठी कला आहे. सांगा, ओळखायची कशी अशी लोक, आणि तुम्ही कशी ओळखली? नाही, मला तर जो माणूस गोड बोलतो ना त्याच्यावर मी 10 वेळा विचार करतो, हा आपल्याबरोबर एवढा गोड का बोलतो. मला जो स्तुती करतो तो माणूस कधीच आपला नसतो. बर. मला हे बालकडूच आहे. कोणी शिकवलं हे आमच्या आजोबांनी. वडील माझे, मी 8 वर्षाचा असताना वारलेले आहेत. आमच्या आजोबांनी आणि आमच्या चुलत्यांनी मला लहानाचं मोठं केलेलं आहे. त्यांच्याकडून मला सगळे म्हणजे अक्षरशः मी 7वी-8वीत असल्यापासून मला डेली रुटीन म्हणजे ह्याला माहिती पाहिजे कसं. मला मी बसनी PMTनी प्रवास, मी 12वी-14वीपर्यंत बसनी गेलेलो आहे कॉलेजला, शाळेत. त्याच्यानंतर बँकेत ह्याला कळले पाहिजे व्यवहार कसे पाहिजे कसे नाही. तू चेक टाकायला जा, तू स्लिप भरायला जा, म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी नाही का, त्याच्यातून आपण तयार झालेलो आहे. आजोबांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलं, कारण आजोबा
नातवाचा सगळ्यात जवळचा मित्र असतो. आणि मूळ म्हणजे एक सांगायचं म्हणजे आमचं हे खुटवड म्हणजे आमचे आजोबा हे खूप मोठे पैलवान. आमचा फुरसुंगीचा आखाडा जसं तुमच्या भागात कुंडलचा आखाडा आहे ना, तसं आमच्या जिल्ह्यात फुरसुंगीचा आखाडा हा फेमस. आमचा फुरसुंगीचा आखाडा स्टेडियम बांधलेलं आहे म्हणजे खास त्या आखाड्यासाठी. बरं. आजोबांची कुठली गोष्ट तुम्हाला आत्ता प्रकर्षाने जाणवते की हा महत्वाचा सल्ला मला दिलाय आत्ता पूर्ण? नाही, आम्हाला आजोबांनी एकच सांगितलं की तुम्ही किती मोठे झाली तरी तुमचे पाय जमिनीवरच पाहिजे, तेव्हाच तुम्ही आयुष्यात मोठे असाल. आणि आम्ही तेच, आमचे सगळे भाऊ वगैरे बहीण आम्ही त्याच्यावरच आहे. म्हणजे अजून आपल्याला कुठला गर्व नसावा कुठल्या गोष्टीचा. ज्या दिवशी तुम्हाला मी पण येईन आम पण येईन ना, त्या दिवशी तुम्ही शून्य झालेले असणार, तुमच्यावर किती पैसे असू द्या. नाही, तर तुमचं किती शिक्षण झालंय ते सांगा पहिल्यांदा. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मी MBA फायनान्समधून केलेलं आहे. बरं, सुशिक्षित आहात. मित्रांनो, काय आहे, वेगळ्या पद्धतीनं मुलाखत घेऊया, कारण सगळ्या गोष्टी आपण बोलतच असतो, बैलाचं करिअर सगळ्या गोष्टी. पण सद्यस्थिती आणि एक तरुण कसं पाहतोय, तर लहान लहान मुलं येतात आणि म्हणजे कोणाला ड्रायव्हर बनायचं असतं, कोणाला यूट्यूबर बनायचं असतं, कोणाला समालोचन करायचं असतं, पण त्यांचं ते वय खूप कमी असतं. आता कसं आहे की तुम्हाला बेस हा पाहिजे. बैलगाडा शर्यत ही ठीक आहे, ही तुम्हाला किती क्षणिक ना दे. हा आता तुम्ही पाहिलं बंदी होती 5-6 वर्ष, अक्षरशः बंदीत आहे ना, ड्रायव्हरांना किती हाल झाले, ड्रायव्हर लोकांचे, सुट्टी मेकर लोकांचे. म्हणजे ज्यांच्याकडे बैल होते अक्षरशः चांगली चांगली बैल खुट्टीला बांधून हे झाली, बाद झाली. तुम्हाला जर तुमचं शिक्षण वगैरे असेल, तुमचा बेसचं चांगला असेल ना, तुम्हाला हा फायदा तुम्ही मरेपर्यंत होऊ शकतो. पुढं तुम्ही शिक्षणाच्या जोरावर तुम्ही काही जिंकू शकता. बरं. त्याच्यासाठी तुमचं शिक्षण हे पाहिजेच. कमीत कमी ग्रॅज्युएशन तरी पाहिजे. आज शिक्षणाशिवाय काहीच नाही. खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात आणि बहुतांश मुलाखतीत हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करतो. आपलं ग्रॅज्युएशन तरी पूर्ण पाहिजे, जसं त्यांनी सांगितलं, आणि हे केलं पाहिजे. जे शालेय शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, कॉलेज केलं पाहिजे, त्याच्यानंतर इकडं वळलं पाहिजे. पण आता यश बैलगाड्यात भेटणं खूप अवघड झाले, कारण स्पर्धा खूप वाढली. तर अजून बैलगाड्याच्या विषयी तुम्हाला कुठलं निरीक्षण तुम्ही केलंय की नाही, हे निरीक्षण मला आत्ता कळते प्रामुख्याने? म्हणजे ह्याच्यात आहे ना, इतकी कॉम्पिटिशन झाली आहे ना दादा, की आज कोणी म्हणू शकत नाही की मी 1 करण किंवा 2 करण. आता काल तुम्ही वडकीला पाहिलं, आदत वासरांनी कमाल केली. जी गाडी सगळ्यांना वाटली 1 करण, ज्या गाड्या 1 करतील त्या राहिल्याच नाही, तिसऱ्याच गाडीने. म्हणजे आज कोणीच सांगू शकत नाही ही गाडी 1 करण किंवा काय. हे खूप अनप्रेडिक्टेबल खेळ झालेला आहे. पण तुम्ही सांगता अनप्रेडिक्टेबल, अनिश्चितता आहे, मग असल्या खेळात काय यायचं? नाही, मी तेच तुम्हाला सांगितलं की आपल्याला आहे ना, ह्या नादाने खूप शिकवलेलं आहे की ज्या गोष्टी मला आहे ना, ह्या धंद्या पाण्यात नाही ना शिकलो मी, त्या ह्याच्यात शिकायला भेटलं खरं सांगायचं म्हणजे. आणि अजून शिकतोय, आणि ह्याचा मला डेली रुटीनमध्ये खूप फायदा होतोय. बैलगाड्यात सगळ्यात मोठी गोष्ट असते की माणसं जोडून ठेवणे. आता तुम्ही विविध लोकांच्या संबंधित असता, तर माणसं जोडून ठेवण्यासाठी काय लागतं? पैसा लागतो, चांगलं वागणं लागतं, का अजून काय लागतं? तुमचं काय निरीक्षण आहे? मुळात म्हणजे आता प्रत्येकाची वेगळी दृष्टी असते. माणसं जोडून ठेवायला तुमची माणुसकी. आज माझ्या हिशोबाने तर प्रत्येकाकडे पैसे आलेले आहेत, माणुसकी खूप कमी लोकांकडे, पैसे सगळ्यांकडे आहेत. तुम्हाला माणुसकी पाहिजे तेव्हा तुमच्याकडे पण माणसं राहतात. पैसे हे काय सगळ्यांकडे झाले. आज कुणाकडे पैसे नाहीत तुम्ही सांगा? आज तुम्ही नुसतं बैलगाडा क्षेत्रात बघा, आणि ड्रायव्हर सुद्धा 30-40 हजारच्या खाली फोन नाही वापरत कुठली. सुट्टी मेकर असू किंवा कुणी असू, आज प्रत्येकजण हा आहे ना पैशावाला आहे. पण माणुसकी खूप महत्त्वाची. माणुसकी ही तुमची शेवटपर्यंत टिकते, पैसा हा टिकत नाही. तुमच्या
मतानुसार, कारण तुम्ही बरेच म्हणजे खिल्लार अभ्यासक आहात, कमी वयात भरपूर अनुभव घेतला, खिल्लार क्षेत्राकडे आपण येऊया. तर कुठल्या पद्धतीची बैल शर्यतीत आत्ता कमाल करतायत तुमचं एक निरीक्षण? खिलार बैल चांगला, म्हैसुरी बैल चांगला, का अजून कुठला बैल चांगला? बघा, आपल्याला खरं सांगायचं म्हणजे मला आपण एक खिलारचा डाय हॅट फॅन आहे, म्हणून आपल्याला जी म्हैसूर पण ही आपली इंडियन ओरिजिन आहे. आपल्याला कुठल्याही जातीत वगैरे भेदभाव करायचे नाहीत. आज म्हैसुरी बैल पण पळतोय आणि खिलार पण पळतोयच, पण जे खिलार बैल आहे ना, जो टिकून पळू शकतो ना, तो बैल पळू शकत नाही. आता एक उदाहरण थोडक्यात तुम्हाला सांगतो की आता तो पैलवान म्हणून वाटेगाववाल्यांचा गटाला मार खायचा, पण आता 2-3 मैदान बघा एक केला, म्हणजे कधी पेटर आणि हा त्याचं तुम्ही खायला टाकत राहतो, कधी ना कधी त्याचं परतफेड करणारच. हे खिलारमध्ये मला जाणवलं. कधीतरी बैल मालकासाठी पळतो, त्याच्या पूर्ण आयुष्यभरात एकदा तरी पळतोच. आणि आज पांढऱ्या बैलांची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती मला म्हैसुरीत जाणवत नाही. कुठल्या आवडीची बैल आहेत? मला बकासूर म्हणजे असा देवच आहे. बकासूर आवडतो, लखन आवडतो, चिमण्या आहे आपला. तर मला खरं सांगायचं म्हणजे मला बावऱ्या साखरवाडीचा एक खूप सुंदर पळतोय, घोटचा सरजा पळतोय छान. परत आपल्या कारुंड्याचा चिक्या, अजित शेठचा, जगतापांचा, म्हणजे कंटिन्यू बैल आहेत ना, गुलालातच येत नाही. पांढरा बैल कंटिन्यू गुलालात राहतोय. त्यामुळे तुमच्या दावणीला हिथून तिथून तुम्ही पांढरं सोनं आणलेलं आहे. बरोबर. पण एक असं जाणवतं की पब्लिकनी पळायचं म्हणलं की म्हैसुरी बैलासारखी तोड नाही बरं का. पब्लिक जे म्हैसुरी बैल काढू शकतो ते पांढरा बैल काढतात, पण कवचित. बैलगाडी क्षेत्र मोठं होतंय, अनेक मोठ्या रकमेची बक्षिसं अलीकडच्या काळात फॉर्च्युनर सारखं बक्षीस भेटलं गेलं, अनेक मोठी बक्षिसं येतात. तर आता बक्षिसांमुळं बैलांप्रती काय काय गोष्टी करणं, म्हणजे तुम्ही बोला इंजेक्शन देणं सारखं, अशी काय काय अपप्रवृत्ती चालू झालीत, कारण काही करून जिंकायचे. काय झालंय की बैलांच्या किमती 70-80 लाख, 90 लाख, 1 कोटी ह्या किमती झाल्यात. त्याच्यामुळं माणूस जिंकण्यासाठी कोणत्याही थराला चाललेलं आहे, म्हणजे त्याला डेडलाईन नाही राहिली. पण ही चुकीचं नाही का? चुकीचंच आहे की. त्याच्यासाठी तुम्ही बघा ना, वादेवाद वाढत चालला. माणूस प्रत्येक गोष्ट खेळ नाही राहिला, इगोवर घेत आहे माणूस. माझ्या बैलाची हार झाली, माझे पैसे एवढे हे गेले तेवढे गेले. त्याच्यासाठी तुम्ही खेळ आहे ना हा लिमिटेड ठेवा ना व्यवस्थित. तेवढा माग बैल घ्यायची गरजच नाही आहे माझ्या त्या हिशोबाने. माझा बैल तर 2.5 लाखाचाच बैल आहे, पण मी सगळ्या 1-1 कोटीच्या बैलांमध्ये पण पळाला. बरं, तुम्ही म्हणताय की महाग बैल नाही घेता, पण आता असं आहे की खरेदी विक्री प्रामुख्याने कमी झाली, म्हणजे बैलांची विक्री झाली तरी विदर्भ, मराठवाडा इकडच्या बैलांच्या खरेदी विक्री जादा झालीत. खरं सांगायचं म्हणजे आपल्या 3 फेऱ्यात काय झाले की माणसाला लगेच बैल आला पाहिजे आणि गट पास करून गेला पाहिजे किंवा फायनलला राहिला पाहिजे, म्हणजे रेडीमेड पाहिजे असं झाले. त्याच्यामुळे माणूस लहानाची मोठी करत नाहीत बैल. तुम्ही बघा आता सर, जो 70% म्हैसूर आहे बैल मैदानात, 30%च पांढरा बैल आहे. ह्याचं कारणच ते, पहिली लोक कशी होती, कष्ट घ्यायची त्याच्या मागं, त्याला घडवायची, लहानाचा मोठा करायची. कुठून आता माणूस काय विचार करतं, कुठं तिला लहानाचं वासरू मोठं करा, झोपायला शिकवा, परत पळायला शिकवा. तिकडं काय होतं की ते करतात, लहान गाडीतली वासरं वगैरे घेतात. जेव्हा आपल्या डोळ्यात दिसतात 200-400 वासरं पळताना आदत, त्यावेळेस आपला माणूस तिकडं जातो आणि ती घेऊन येतो. पण त्याच्याबरोबर बघा तुम्ही नीट आत्ता एक्सप्लेन केलं की काय माणसाला तो आपण म्हणतो आपण लगेच यश पाहिजे, अशामुळं त्याच्यामुळेच झालं ना. रेडीमेड लगेच बैल आला पाहिजे, पळला पाहिजे आणि गुलाल घेतला पाहिजे. पहिली जी बैल होती आता बाजा पळाला, परत सुंदर पुशेगाववाल्यांचा वगैरे, ही बघा ना जातीचीच बैल होती ना. आता तशी बैल का नाही घडत, जातीचा बैल का नाही घडत? म्हणून मित्रांनो ह्या व्यक्तीची मुलाखत घेते. 1.5 वर्ष आहे बैलगाड्यात, 1.5 वर्ष. बरंचसं शिकवलं की 1.5 वर्षात सगळेच पैलू तुम्हाला माहीत झालेत. आपण ग्रास्प करतो एक एक गोष्ट, तरच आपल्याला यश भेटलं पाहिजे ना. आपल्या चुका जर आपल्याला कळल्या तरच आपल्याला यश भेटेल. सगळंच पॉझिटिव्ह होतं असं नसतं ना, निगेटिव्ह येते पण आपल्याला कळलं पाहिजे ना.
आता बैलगाड्यात ह्या गोष्टीविषयी बी बोललं जातं, फक्त तुम्ही मला तुमच्या अनुभवानुसार सांगा, एक तरुण म्हणून कसं बघताय की एखादा बैल पळाला, मग त्याच्यानंतर तो कुठल्या महाराजाकडं जात असेल, लिंबू काहीतरी असेल किंवा अजून काहीतरी अंधश्रद्धेच्या गोष्टी त्याने केलेत म्हणून बोललं जातं, तर ह्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत? मी तर ह्या गोष्टींवर खरं विश्वास नाही ठेवत, खरं सांगायचं म्हणजे माझा या गोष्टींवर विश्वास नाही. आज मी एवढं शिक्षण वगैरे झाले म्हणलं, मी जर त्या गोष्टीला जर विश्वास ठेवत बसलो तर मग तिला काय आता शिकलेला फायदा आहे. ठीक आहे, सायंटिफिकली काही गोष्टी असतील, पण ते लिंबू वगैरे त्यांनी बैल बाजूला जाईन, कमी पळण वगैरे, ऐकताय ना तुम्ही? हा म्हणजे कमी पळण हे होईन, तास बदलन वगैरे, त्याच्यावर माझा विश्वास नाही. पण ही आज नवीन पिढीने तरी त्या बाजूला वळलं नाही पाहिजे, अंधश्रद्धेच्या बाजूला. हा, श्रद्धा असावं तुमची, पण अंधश्रद्धा नसावं. पण अजून एक गोष्ट असते बघा, की एखाद्या बैलाचं श्रेष्ठत्व न मानणं, त्यातून ह्या गोष्टी बोलल्या जातात. म्हणजे एखादा बैल समजा पळाला, त्याने 1 नंबर घेतलं, तर त्यानं पळून 1 नंबर केलाय किंवा हा बैल पळतो, ह्याची मान्यता त्याला तयार नाहीत. नाही, लोक नाही होत. इंजेक्शन देतो म्हणतात, मग त्यांनी काहीतरी लिंबू डाव केलं म्हणतात, त्याच्यामुळे त्याला 1 झाला. असं नाही ना, त्या बैलात गट्स होते त्यामुळे त्यांनी 1 केला असं कोण म्हणतं का? बघा ना तुम्ही, नाही म्हणत लोक अशी. तुम्ही बघा, आज उद्या बैल पळाला तर ह्याचं इंजेक्शन मारून पळावला म्हणणार, किंवा म्हणणार आता ह्या बैलांचं इंजेक्शन मारलं ही पळणार आहेत का? मूळ बैलात तेवढी गट्स पाहिजे ना तुमच्या, त्याच्या रक्तात पाहिजे तेवढा पळ, तरच तो पळणार आहे ना. इंजेक्शन मारून कुठलाही पळतं असं थोडीच असतं. तुमच्याकडे येत असतील की काही जण, आता तुमची टीम भरपूर मोठे, की अशा गोष्टी केल्यानंतर अशा होईल, श्रद्धाही असतील, अंधश्रद्धाही असतील, तर असं सगळ्यात कुणी वेगळी गोष्ट सांगितली का की ही केलं तर यश भेटलं बरं का, अशी कुठली एखादी गोष्ट? मी त्या गोष्टीला एंटरटेनच नाही होत, खरं सांग. एंटरटेन करून पण घेत नाही आणि स्वतःला. हा, माझी श्रद्धा आहे विठ्ठलावर, पांडुरंगावर. हा, मला काल एक वाटलं बाबा, लोक म्हणली तुम्हाला मोठ्या मैदानात हे होतं ते होतं. हा, मग मी काल काय केलं एक सांगतो तुम्हाला. वडकीचं मैदान होतं आमचं काल. मी आळंदीला गेलो, माऊलींच्या समाधीवरचा बुक्का आणि प्रत्येक बैला लावला. म्हणलं काय माऊली बघून घेतील म्हणलं. माझ्या 2 गाड्या राहिल्या काल. बैल विकावा का नाही पैशाला? बैल विकला पाहिजे, ज्यांचं त्याच्यावर पोट आहे ना त्यांनी बैल दिला पाहिजे. कारण काय, ह्या लिव्हिंग स्टॉक हा कधी पळण, कधी कमी होईल हे सांगू शकत नाही. आणि कसं असतं, आज तुम्हीच बघा, सोन्याचे रेट 2 वर्षापूर्वी कुठं होते आणि आज कुठं जाऊन बसलेत. तसे बैलाचं पण हो, ह्याच्यात वाढ तर होत नाही, पण घटच होती वर्षानुवर्ष. आता मी सोन्याचे रेट का सांगितले, ज्यांना 2 वर्षापूर्वी बैल केवढ्याला मागितलेला, त्या 2 वर्षाचं सोन्याचा रेट तुम्ही काढा आणि आज त्याचा रेट काय. तरी नुसतं तेव्हा ते बैलाचे पैसे सोन्यात लावले असते, आज त्याची किती वाढ झाली असती. जमीन धरा. म्हणजे माझं म्हणणं, ज्याचं हातावर पोटे वगैरे, ज्या माणसाला टायमाला बैल विकता येईल तो ह्या बैलगाडा क्षेत्रात हुशार माणूस म्हणायचा. मला बैलाचं नाव नका सांगू, हायेस्ट किंमत किती केली बैलाला? 82 लाख झाले ना. तुम्ही मागितलेले? झाले आमच्याकडून 1 कोटी झाली. 1 कोटी झाली. हा, 1.5 कोटी वगैरे आम्ही नाही मागितला, कोणी मागितलं असेल ते नाही माहीत, पण आम्ही 1 कोटीला मागितलं. 1 कोटीला? बघा मी माझ्याबरोबर एक माझे जोडीदार होते, कलिग होते माझे, मागितलं. बघा, खूपच काय काय असे खुलासे होतात. पण लोक पण अशी आहेत ना, जर 70 लाखाला द्यायचं म्हणलं की आपण 70ला मागितले की 1 कोटी केले, 1 कोटीला द्यायचं मागितलं की 1,30,00,000 केले, नंतर 1.5 कोटी केले. म्हणजे माणसाला बैल द्यायचा आहे का नाही हे पण आपल्याला कळत नाही. पण स्पष्ट बोललं जात नाही ना, नाही आमचा द्यायचा म्हणून. म्हणजे बघा ना, म्हणजे माणूस काय किंमत वाढ. आता ज्या रकमेला आपल्याला समजा एखाद्या वस्तूची किंमत आहे 10 रुपये, मी 10 रुपयाला देतो म्हणलं, आपण 10 रुपये केल्यावर त्या माणसाने दिली पाहिजे ना ती वस्तू. ती 10 रुपये केलं 15 रुपये म्हणतो माणूस. भाव वाढवण्यासाठी म्हणतो का ॲक्च्युली द्यायचंच नसतं त्याला? नाही, आता मी त्यांना त्या दिवशी सांगितलं, हे शेवटचं, आता आम्ही ह्याच्या पुढे जाणार नाही आणि आम्ही परत बैल बंद घेणार नाही. तुम्हाला ज्याला द्यायचं आहे तुम्ही त्याला द्या बिंदास. आता तुम्ही एवढे मोठे आकडे सांगताय, कोटी, तर ही घरच्यांना ज्यावेळेस सांगता त्यावेळेस काय रिॲक्शन होती घरच्यांची?
नाही, आमच्या पुण्यात एवढं वातावरण पोल्युटेड झालंय ना, घरातले म्हणतात हे आहे, हे चांगलं आहे बघ, नाही का. मग तू बाकीच्या गोष्टी तर नाही ना करत, ते चुकीच्या मार्गाला तर नाही ना चालला. बरोबर. बाकी कुठल्या वाम मार्गाला तर जात नाही तुम्ही. ह्यात तुम्ही जरी पैसा खर्च केला तरी नंदीच्या इर्गिर्द या खेळाच्या संबंधित. मला एक सांगायचं म्हणजे, तुम्ही जरी 1 कोटी रुपये महिन्याला कमवत असाल ना, पण तुम्हाला जो गुलाल भेटला आनंद आहे ना, तो पैशात नाही तुमचा होऊ शकत. कधी वाटलं होतं बैलगाडीत की मला सगळ्यात मोठं यश आहे आणि खरंच पैशापेक्षा गुलाल महत्वाचा आहे, असं कधी वाटलेलं? कुठल्या मैदानात असं वाटलेलं तुम्हाला? एक असं मैदान झालं, आम्ही कोरेगावला मार खाल्ला आणि आमच्या फुरसुंगीचं मैदान पडलं. तेव्हा हा चिमण्या नुकताच जास्ती पळत होता बरं का, आणि असं वाटलं की गावात 1 नंबर केला पाहिजे ना आपण. आता हिंदकेसरी मैदान तर हे झालं, मग आमच्या गावात चिमण्यांबाईजाचा 1 नंबर झाला एक टांगेने. तेव्हा खूप आनंद झाला. शेवटी आपल्या गावात हे झाले की आनंद होतो. परत वडकीत 1 नंबर झाला, तेव्हा एक खूप आनंद झाला. बरोबर. आता आनंद असतो आणि तो साजराही करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. पण कधी कधी काय होतं, मी भरपूर मुलाखतीत हा प्रश्न उपस्थित करतो, आनंद कधी कधी हिणवण्याचं प्रतीक बनतं. तर आनंद साजरा करताना हिणवणं, त्यासाठी आनंद पण मर्यादित साजरा केला पाहिजे, आणि दुःख झालं तरी पण ती आपल्याला पचवता आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, आनंद एक वेळेस साजरा करतोय तो आपल्याला पण दुःख पचवता आलं पाहिजे, तरच तुम्ही आहे ना ह्याच्यात यशस्वी होऊ शकता. नाही तर दुःख झालं, तुम्हाला यश नाही भेटलं की तुम्ही त्याच्या अंगावर जाणार, शिव्यागाळी करणार, ह्याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते झालं, ड्रायव्हरनी हे केलं, सुट्टी मेकरनी हे केलं, हे निमित्त असतात ह्या गोष्टी होणं वगैरे. तुम्हाला कधी सगळ्यात जास्त दुःख बैलगाड्यात झालेलं की मी खरंच फार दुःखी झालो, असं कुठला एक प्रसंग झाला? नाही, झालं ना कोरेगावच्या मैदानात, तर एवढी वायदी वगैरे दिली म्हणले, असं वाटतं ना की बाबा गुलाल तरी लागावं, नाही का. नेमकं झालं काय, सुट्टीला थोडी गडबड झाली, त्यावेळेस वाईट वाटलं की नाही का, आपण काय अपेक्षा द्यालतो काय झालं. म्हणजे एक असतं की पैशातच सगळ्या गोष्टी होत नाही. हा, आता जर आपल्या बैलावर जर गाडी गेली असती ना तर काय वाटलं पण नसतं. एकदा झालं काय, त्याच बैलावर गाडी गेली ज्याच्यावर आपण बैलाला पैसे दिले, वाईट वाटतं ना मग. आता बैलगाड्यात तुम्ही बघितलं की वाईट वाटतं बोलला की, पण काय असतं ते वाईट वाटल्यानंतर सल्लागार खूप असतात. तर सगळ्यात असा वेगळा सल्ला कुठला आलाय तुम्हाला आत्तापर्यंत बैलगाड्याच्या करिअरमध्ये? कारण सगळे सल्ला देणारे असतात, म्हणजे असं म्हणतात की मदत करणारे लोक कमी पण सल्लागार ज्यादा तुम्हाला भेटणार. नाही, मी तुम्हाला सगळ्यांचं ऐकतो, पण जे मनाला वाटेल तेच करतो. मी जेव्हा माझा बैल आता 1 नंबरमध्ये बैजा पळायचा ना, मला पैरे खूप यायचे, पण मला ज्याच्याबरोबर पळायचं ना त्याच्यामुळेच माझी वायदी जास्त गेली. मला तोच बैल पाहिजे नव्हता, त्याच्यामुळे खरं वायदी माझी जास्त गेली. कोण आहे मार्गदर्शक बैलगाड्यात? आहेत ना, दैवत भाऊ आहेत, अमोलदार आहेत, म्हणजे सगळे, म्हणजे आमचं टीम वर्क आहे. बघा, एक माणूस कधीच पुढे जाऊ शकत नाही, तुम्हाला टीम घेऊन पुढे जायला लागतं. आता ज्यावेळेस टीम घेऊन पुढे जायचं असतं त्यावेळेस जरूर नाही की प्रत्येकजण तुमच्याशी चांगलाच वागेल. हो, बरोबर. टीममध्ये असतो फक्त तुमच्या प्रती चांगली भावना नेहमीच ठेवेल असं नाही. काय काय अशी लोक आहेत तुम्ही बैलगाड्यात बघितलेत, ती सगळ्यांबरोबर चांगले आहेत. तुम्ही म्हणला की म्हणजे ह्याच्या नियोजनात, त्याच्या नियोजनात, त्याच्या नियोजनात, त्याच्या नियोजनात, मग तो विश्वास कसा ठेवायचा? नाही, आपल्याला माणसाच्या आहे ना, एक आपण म्हणतो एक बघा, एक आतला आवाज सांगत असतो बघा. आपण तोंडावर काही गोष्टी बोलू नाही शकत, पण आपलं मन सांगत असतं, ह्या माणसावर तू विश्वास ठेव, ह्या माणसावर विश्वास नको ठेवू. ते तुमच्या मनातून आल्या पाहिजे त्या गोष्टी, त्या अनुभवातून. हा, ते डोक्यानी किंवा हे असं ठरून नाही, ते तुमच्या मनातून आल्या पाहिजे त्या गोष्टी. ह्या बाबा हा माणूस आपल्यासाठी कशा काय, ते माणूस तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आणि मला माहिती ना, माझ्या पैसे पण भरपूर लोक पैशासाठी आहेत ना, मला पण माहिती ना. त्यांच्यापासून लांब राहता का तिथले जवळ राहता का तिथले रेट ठेवता? नाही, सँडी भाऊ, माझं एक आहे की माझ्याकडून मी कधी माणूस तोडत नाही.
माझ्याकडून मी कधी माणूस स्वतःहून तोडत नाही. जो माणूस आपल्याबरोबर तो त्याच्या स्वार्थासाठी आला असेल किंवा काही असेल किंवा प्रेमापोटी आला असेल, आपल्याकडून त्या माणसाला दुःख नाही झालं पाहिजे. त्यांनी त्याचं ओळखून घेतलं पाहिजे काही गोष्टी. तात्पुरतं यश आणि तात्पुरती नाती बैलगाड्यात आहेत का? 1.5 वर्षात काय कळालं? आहेत ना, तात्पुरती नाती आहेत ह्या बैलगाड्या क्षेत्रात. तुमचा बैल पळाला ना की तुम्हाला नाही त्याचे फोन येतात. आता आमचा बैलच्या 3-4 महिने नाही, पण माझा काल बैल तो प्रभू राहिला, शाकीरबाई दैवत यांनी घेतलेला आहे, तो बैल राहिला तर एवढे फोन चालू झाले, आपण ही गाडी पळू ती गाडी पळू. पण आपल्याला ज्यांनी वाईट काळात साथ दिली ना त्यांना बैल द्यायचा. बैल आपलं काय व्हायचंय ते होऊ द्या. अंतिम सत्य बैलगाड्यातलं हीच आहे की बैल पळायला पाहिजे. बैल पाळायला पाहिजे, दुसरं काय नाही. तुम्ही किती मोठे असू द्या, अक्षरशः अंबानी जरी ह्या नादात उतरला ना, त्याचा जर बैल नाही ना पळला त्याला बैल कोणच देणार नाही. आता ही चर्चा करतोय आपण, चर्चेबरोबर जिथं आपण एवढी मोठी दावण बघतोय आणि सगळी मोठी मोठी बैल आहेत, तर एक कुठला असा प्रसंग आहे तुमच्या आयुष्यात की मी बैलांशी बोलतो आणि बैल माझ्याशी बोलला, असा कुठला एक प्रसंग आहे काय की बैल माझ्याशी बोलला? अबोल आहेत पण त्यांची एक भाषा आहे, पण माझ्याशी बैल बोलला, असं कुठला? आता एक सांगायचं म्हणजे ज्यावेळेस पालखी कोविड नंतर झाली ना, खूप गर्दी होती त्यावेळेस, कारण 2 वर्षांनी पालखी झाली, सगळे भाविक वगैरे आलते. म्हणजे पालखी बैल आम्ही ना 5 वाजता झोपलेले आळंदीतनं, पालखी पुण्यात यायला 2 वाजलेली. म्हणजे बघा ना तुम्ही, जवळजवळ 24 तास प्रवास झाला, 21 तास प्रवास झाला, 3 तास 24 तासाला कमी. मी फक्त बैलाला सांगत होतो की थोडं राहिले म्हणजे नाही का, ते ऐकल्यागत नाही का. पण बैल आळंदीपासून जो तेज होता ना बैलांना, तेच तेज 21 तासांनी सुद्धा तेच तेज होतं बैलांना. पण ते नाही का, मी बोलायचं कंटिन्यू, एवढी गर्दी वगैरे. मी एक क्षण आहे, माझा एक व्हिडिओ येतो माझ्याकडं की मी एवढ्या गर्दीतून आहे ना थोडा बाजूला गेलो, तो बैल कानवर करून आहे ना माझ्याकडे बघत होता. म्हणजे त्याला आपली माणसं त्यांना पण आपली लोक लागतात. अबोल आहे पण त्यांची भाषा कळणारी व्यक्ती पाहिजे. म्हणजे तो कानटाव करून मी एवढ्या पब्लिकमधून कुठं चाललोय, कारण मी पाण्याची बिसलरी आणायला गेलो, तो बैल माझ्याकडे बघत होता, हा कुठं गेलाय, मानवर काढून एवढ्या पब्लिकमधून. म्हणजे हे शेवटी त्यांना पण एक प्रेम आहे ना आपल्याविषयी. बैलांची कनेक्टिव्हिटी असण्यामुळे बघा बऱ्याचशा गोष्टी साध्य होतात की एखाद्या वेळेस एखादा वाईट प्रसंग येणार असतो तर ते मुख्य जनावरांना कळतं. प्रसंग असं काय काय आले असतील तुमच्या आयुष्यात? आता एक सांगायचं म्हणजे माझ्याकडे एक डॉबरमॅन कुत्रं होतं मेल, ती घोट्यात येत होती म्हणून त्यांनी ती धरली, ती बाहेर गेली. त्याला नेमकी ती जेव्हा त्यांनी धरताना ना त्याला बरोबर हिथं धाबण असं सारखं होल पडलं. म्हणजे ते त्यांनी घोनशिरी त्याला धरलं, त्यांनी इथं बैलांपाशी वगैरे येऊन दिली नाही. म्हणजे किती मोठं संकट टळलं ते त्याच्यावर घेतलं त्यांनी. तो 11व्या मिनिटाला डेड झाला. म्हणजे असे पण क्षण आलेले आहेत. आता ही सगळी बैल आहेत, एक तर आपण पैशाच्या गोष्टीत बोलल्या नाहीत, पण किती खर्च येतो सगळं चारा, विविध जे व्यक्ती आहेत सांभाळणारे, किती एकंदरीत खर्च येतो महिन्याला? जातं ना 2-1 लाखाच्या आसपास जातं. आणि मी सँडी भाऊ तरी आपलं घरचं खायला आहे. मी ठरवलं ज्या दिवशी आपलं घरचं खायला नसेल ना त्या दिवशी एक पण बैल नाही सांभाळायचं, वेगळं गाय नाही सांभाळायची. माझं सगळं जवळजवळ 5-6 एकर जमिनीत माझं वैरणीचे टप्पे असतात. मका, परत गिन्नी गोल गवत, इलायती गवत, मार्वेल गवत, नेपियर, कडवळ. म्हणजे मी एक 7-8 प्रकारचे वैरण बैलांना देतो. ऊसातले कोंब देतो आपण. विकत आणून देत नाही? विकत काहीच देत नाही. रतीप सोडून आपण विकत काहीच देत नाही. राखीव क्षेत्र करून ठेवलेलं आहे. म्हणजे बैलांसाठी आपण खतून वगैरे व्यवस्थित म्हणजे टप्प्याटप्प्याने वैरण, म्हणजे आपलं एक मॅनेजमेंट असतं की ही 15 दिवस वैरण जाणार, त्यानंतर ही आली पाहिजे असं. मी तेवढं लक्ष खूप घालतो नाही का. म्हणजे तुम्ही बैल 10 पाळा, तुमच्याकडे 30-40 जनावर असू द्या, पण तुमच्याकडे त्याचं संगोपन नसून होत ना, तुम्ही करू नका. ते चांगल्या चित्रपाची वाट लागते त्याने.
कारण ही बैलं बघितलं तर प्रचंड हत्ती एवढी बैल आहेत, त्यामुळे ते आहार तो सांभाळ ते खूप मोठा टास्क आहे. आणि त्यामुळेच हा प्रश्न विचारला. बैल ज्यावेळेस वृद्धाप काळात असतो त्यावेळेस बरीचशी बैलं सांभाळली जात नाहीत. म्हणजे आपण नाव नको घ्यायला, पण काय काय लोक असं असते की वृद्धाप काळात जसा आला दावून बदलणं की दुसऱ्याकडे सांभाळायला देणं. तर काय सांगाल अशा तुम्ही प्रवृत्तीबद्दल? ह्याचं एक हे घ्या ना, उदाहरण घ्या ना, ज्या लोकांनी केलंय ना त्यांना परत किती यश भेटले. तुम्हीच एक थोडं बघा, तुमच्या माहितीतली बोटा मोजणे एवढी लोक आहेतच, त्यांना परत यश किती आहे बघा तुम्ही. ज्याच्यामुळं तुम्ही मोठे झाले, ज्याच्यामुळं तुम्हाला महाराष्ट्र ओळखायला लागला, आणि तुम्ही त्याच्या उतरत्या वयाला जर तुम्ही त्या गोष्टी केल्या की ते सगळ्यात चुकीचं आहे. पण तरुणपणात बी असं होतं बघा की बैल पळतोय ठीक आहे, पण थांबला बैल किंवा त्याचं थांबणं आपल्याला मंजूर नाही. आपण लगेच त्याला विकण्याचा निर्णय घेतोय. ठीक आहे, आपण म्हणतो की नाही आता बिना कामाचा बैल नको, पण ॲक्च्युली तो नंदी दावणीला आहे, तुम्हाला काहीतरी यश दिलेलं आहे, तर त्याचं थांबणं आपल्याला मंजूर नाही का बैलाचं? नाही, मंजूर झालं पाहिजे. पण का माहिती का की तुम्ही विचार करा, आज तो बैल जो पाळणार आहे तो थांबला तर तो जातो कुठं? कुठं जातो? आपली लोक आवताला तर बऱ्यापैकी देत नाही कोण, तो बैल कटिंगला जातो. ती माणसाला भावना चांगली वाटते का? वाटते का ती माणसाला? नाही ना. ही बैल काय बाकीची कामं करतात? मग आज तुम्हाला सांगायचं म्हणजे मला तेच सांगायचं की ही बैल नुसती पालखीला नाही किंवा ह्याला नाही, ह्या बैलांकडून शेतीची सगळी मशागत ह्यांच्याकडून होती. आपण ऊस फोडायचं जेव्हा फन घालतो, रेझर, हे सगळं बैलांवर करतो आम्ही. तुम्ही प्रत्येक बैलाच्या बघा मानेला केस नाही. हा पालखी हा सेकंडरी झाला, प्रायमरी आमची शेती. शेतीत बैल चालला पाहिजे. पालखी आज आहे उद्या आहे पण नंतर नसन. हा आम्ही खास बैल शेतीसाठी ठेवलेली. मग पेरणी आता आम्ही ज्वारी पेरली वगैरे, भुईमूग वगैरे सगळं बैलावर पेरतो, बटाटे वगैरे. अपयश ज्यावेळेस येतं त्यावेळेस निश्चित त्या रात्री झोप येत नाही, तर कुठले विचार मनात येतात? वाटतं का कधीतरी बंद करावं हे क्षेत्र? कारण खूप अनुभव आहेत, पण काय काय गोष्टी अशा असतात की त्या चटका लागून. नाही, ते वाटतं, पण परत ते जेव्हा आपण त्याच्यातून रिकवर होतो ना, मग परत आपण त्याच मार्गाला जातो. कारण हे दिवसभर चालू असतं, पैरा करणं, हा पळाला तो पळाला, अपडेट घेणं. नाही, पण मी साईडने भाऊ खरं सांगायचं म्हणजे जेव्हा तो एक क्षण झाला कोरेगावचा, मी त्या दिवशी म्हणलं आपण पायरा असं करायचं की त्याचं आपलं दुःख राहायला पाहिजे. गटाला मार खाल्ला तरी आपल्याला वाईट वाटलं नाही पाहिजे. आणि आता खेळ म्हणून खेळायचं असं ठरवलं की तो कॉम्पिटिशन येईन हे ते आपल्याला कुणाबरोबर ईर्ष्या करायला आपण हा खेळ खेळत नाही. आपल्या स्वतःच्या आनंदासाठी, आपल्या स्वतःच्या बैलाच्या नावासाठी खेळ खेळतो आपण. आपल्या नावासाठी पण आहे, बैलाच्या नावासाठी. पण तुम्हाला सांगू का, आता ही लोक जे माझ्यावर प्रश्नचिन्ह केली, यांची एवढी वायदी दिली त्यांनी, ह्यांनी पण वायदी देऊनच बैल घातलेली आहेत त्यांच्या गळ्यात. तुम्ही फक्त रेकॉर्ड ब्रेक दिली. हा, नाही, परत पण 2-2, 3-3 लाख रुपये वायदी घेतलेली आहेत लोकांनी. बरं, ह्या विषयापासून लांब जाऊ. आता नेहमी बैल किंवा सगळ्या गोष्टी हे तर आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त काय नाद आहेत तुम्हाला? मला तसं तर मी क्रिकेट खेळतो. मला म्हणजे वारकरी संप्रदायात मला पखवाद वगैरे हे याचे नाद आहेत, वाजवायचं वगैरे. बरोबर. ते नाद अजून जोपासले जातात का बैलगाड्यामुळे? ते पूर्ण नाही, बैल मी तेच सांगतोय, मी बैलगाडा क्षेत्र हे प्रोफेशन नाही केलं माझं. हा मी खेळ म्हणून खेळतोय. आपलं प्रोफेशन काय आहे की आपण काम धंदा केला तर आपल्याकडे पैसे येतील, तर आपल्याला बैल घेता येईल किंवा पळवता येईल. खरं सांगायचं म्हणजे अजून एक तक्रार असते बघा, आणि महिला वर्गांची तक्रार असते, बैलगाड्यात जो माणूस जातो त्याचा पूर्ण दिवस बैलगाड्यात जातो, त्यामुळं कुटुंबाला तो वेळ देता येत नाही. महत्वाचा क्षणी म्हणजे काय काय असं झालं, कुणाचं लग्न आहे आणि इकडं कुठला हिंद केसरी अड्डा असेल तर तो त्याला तिकडे जावं लागतं. तेच झालंय ना, बैलगाडा क्षेत्र बदनामच त्याच्यामुळे की माणूस त्या क्षेत्रात स्वतःला वाहून घेतं अख्खं. त्याला दुसरं काय दिसत नाही, प्रपंच सुद्धा दिसत नाही. लग्न हे लांबची गोष्ट झाली, त्याचा माणसाला स्वतःचा प्रपंच पण दिसत नाही. ते प्रत्येकाने प्रत्येकाचे
पहिले घरात आपण कसे 2 पैसे आले पाहिजे, मग कसा तो नाद आपल्याकडून पूर्ण होईल, तेव्हा तो व्यवस्थित ती सगळी साखळी बसती. बॅलन्स कसा करायचा आपण? तर मी खरं सांगायचं म्हणजे ना, एखादा बैल जरी अड्ड्याला न्यायचा म्हणलं तरी माझ्यासारख्या माणसाला पण खूप अवघड गोष्ट आहे ती, खरं सांगतो मी. कारण लोकांचं नियोजन लावा, परत टांगा, बैलाचा पायरा पासून सुरुवात, ड्रायव्हरपासनं सुट्टी मेकरपासनं. तरुण पिढी म्हणली की सगळ्यात महत्त्वाचा घटक सोशल मीडिया. म्हणजे असं आहे की बैलगाडा शर्यत मोठी कोणामुळे होती, तर सोशल मीडियामुळे. बरोबर आहे. जगभरात लोक जोडली जातात. तर सोशल मीडियाची प्रसिद्धी आणि सोशल मीडियातलं ट्रोलिंग कसं बघता एक तरुण? 2च शब्द सांगतो. सोशल मीडियाचा एखादा माणूस हिरोचा झिरो व्हायला वेळ लागत नाही, झिरोचा हिरो व्हायला वेळ लागत नाही. आता तुम्ही एवढ्या मुलाखती देता, भीती नाही वाटत काय गेलं म्हणजे मी झिरो होईन? नाही काय, हा बघा बोलणारा बोलत असतो, हा बघा आपण 90 गोष्टी चांगल्या सांगतो, त्या नाही हायलाईट होणार. समजा 10 गोष्टींना आपल्या बोटं दाखवणार कमेंटमध्ये वगैरे काय असेल ते. माणसावर आहे काय चांगलं घ्यायचं आणि काय वाईट घ्यायचं. आज मी माझ्याबरोबर 10 वेगळी माणसं असतात, पण मला माहिती कोणाचं चांगलं घ्यायचं आणि कोणाचं वाईट घ्यायचं. माझ्या संस्कार तसे झालेले आहेत. कसं बघता हो? एक आपण चांगला मुद्दा मांडतो काय ही मुलाखत, तर एखादी निगेटिव्ह कमेंट्स केली जाते, तर त्याचा इम्पॅक्ट होता का हो? नाही, आता नरेंद्र मोदी ह्याला किती वाईट लोक बोलतात. एनी पब्लिसिटी इज अ गुड पब्लिसिटी. बर, बॅड पब्लिसिटी, कुठली publicity असू द्या. गुड पब्लिसिटी. येस, मी हे आत्ताच नाही, हे मीडिया वगैरे मी आत्ता नाही, वयाच्या 15 वर्षापासून हँडल करतोय. पण आता तोही पैलू आलाय का? म्हणजे तुम्ही आज जाणीवपूर्वक सांगा, अनेक यूट्यूबच्या माध्यमातून चॅनल्स आलेत, आता मेन स्ट्रीम मीडियाला ही बैलगाड्या प्रक्षेपित व्हायला लागल्या. म्हणजे म्हणजे ABP बघा ना, आज कट्ट्यावर ABP गेले. माझावर आज आपण माझा कट्टा बघतो सगळे राजकारणी वगैरे, पण आज एवढा अभिमान, एवढा आनंद वाटला ना की चायला आपला बैलगाडी मालक जो आपल्यावर बसणारा आज तो त्या माझा कट्ट्यावर बसलाय. एवढा आनंद म्हणजे खरंच खूप आनंद वाटला त्यावेळेस. जेवढा त्या मालकाला आनंद नसेल वाटला तेवढा मला आनंद वाटला की राव आपण आज कुठं गेले आज बैलगाडा शर्यत. ते चंद्रहार दादा पाटील आहेत, त्यांचं एक मोठं आपण म्हणू की बैलगाड्याला एक ग्लॅमर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी दिलं. आता काय आहे, त्यामुळं मीडियाशी बोलण्याची जागरूकता ही प्रत्येकाकडे हवी आता. नाही पाहिजेनच. आणि आज आहे ना प्रत्येकाने प्रत्येकाच्या ज्या आवाज आहे तो मांडला पाहिजे. आज चंद्रहार दादांनी एवढं मोठं मैदान घेतलं, आज अख्ख्या जग प्रसिद्ध झालं होते मैदान. अक्षरशः एकनाथ शिंदेंनी, आता मी एक कार्यक्रम पाहिला, त्यांनी त्या कार्यक्रमात बोलून दाखवलं. एवढं मोठं पब्लिक मी पहिल्यांदा पाहिलं. म्हणजे एवढे आज लाखोंमध्ये सभा घेणारा माणूस सुद्धा आज ते बैलगाडा शर्यतचं पब्लिक बघून म्हणजे अक्षरशः ते पण हँग झाले हो. नाही, माझं म्हणणं असं आहे की आता बैलगाड्याचे आपण विविध पैलूविषयी चर्चा करतोय, पण मीडियाशी इंटरॅक्शन हे त्या टीममधल्या कोणाला तरी आलं पाहिजे, चांगलं आलं पाहिजे ना, आलंच पाहिजे. कारण तसा एक कुठला तरी माणूस बनवणं, कारण आता कसं आहे मुलाखती होतात, सगळ्या गोष्टी होतात, तर एखादी गोष्ट तुम्ही जसं म्हणताय की हिरो बी बनवते, झिरो बी बनवते, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं जागृत असलं पाहिजे ना. तुम्ही जे बोलता ते विचारपूर्वक बोललं पाहिजे, त्याच्यावर तुमची अंमलबजावणी झाली पाहिजे, माणसांनी ते त्या तत्वाने चाललं पाहिजे जे बोललंय त्या ह्यांनी. काय लोक मुलाखतीत चांगले बोलतात, पण ॲक्च्युली ती तशी नसतात. मला हे अनुभव आहे. पण ह्याकडं कसं बघताय? होतात ना अशा गोष्टी. म्हणजे थोडक्यात माणसाच्या पोटात एक होटात एक वेगळे असं होतं. ते जे पोटात आहे तेच होटात आलं पाहिजे. तुम्ही ते ॲप्लिकेबल पण केलं पाहिजे डेली रुटीनमध्ये, तेव्हा ते तुमचं लोक आदर्श घेऊन पुढं जातील ना. तुम्ही ते बोलताय आणि ते जर करत नसतील ना मग त्याचा फायदा नाही होत. माणूस म्हणतात हे बोगस ते विषय. आता सोशल मीडियानंतर एक महत्त्वाचा अजून एक घटक येतोय की ह्यातून अर्थार्जन, म्हणजे ह्यातून बैलगाड्यातून पैसा मिळवणं, म्हणजे व्यवसायाच्या संधी आलेत, अनेक यूट्यूबर्स उभे राहिलेत, मालकही राहिलेत. अगदी तुम्ही ही बघितलं असेल की पैरा करणाऱ्या व्यक्तीलाही चांगले पैसे भेटतात. ती एक जागा खाली आहे. तर कसं बघताय बैलगाड्यातून मिळणारी पैशाची मिळकत, ह्या विषयावर काय बोलायचं?
नाही, जो वायदी वगैरे घेतो त्यालाच पैसे राहतात बरं का. बक्षिसातले पैसे घरी जात नाही. जे मोठी रक्कम असती 5 लाख 10 लाख किंवा हे फॉर्च्युनर वगैरे त्याचे जातात. 1-1 लाखातले बक्षीस, समजा जरी 1 लाख रुपये बक्षीस आलं, समजा ड्रायव्हरला 10,000 रुपये गेले तुमच्याबरोबर. आज बैला मागं 5-10 पोरं असतात, खाणं पिणं, टेम्पूचं भाडं तोडं, काय 10-20 हजार नेत असत. म्हणजे जो बैल पळवतो ना त्याला पैसे राहतात असा विषय नाही आहे. पण संधी आलीत कमवण्याच्या, म्हणजे बैलगाडी मालक होणं चांगलंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीही खूप संधी आहेत पैसे कमवण्यात. स्पेशली तुम्ही म्हणताय की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इकडं आलं पाहिजे, पण ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही संधी आहेत खूप. अनेक समालोचक असतील, यूट्यूबर्स तयार झालेत, अगदी मंडप जे डेकोरेट करतात त्यांचे झालेत. तसेच मध्यस्थी पैऱ्यांचे करणारे ही लोकांना भेटते, चांगले भेटते ना. काही काही लोक आहेत ना ज्यांच्याकडे बैल नाही, काय नाही, त्यांनी 2-4 बैल फक्त चांगली कॉन्टॅक्टमध्ये ठेवलेली आहेत, मालका हातात ठेवलेली आहेत आणि त्या पायऱ्यांमध्ये पैसे खायचे. तर मालकाला तर काहीच जात नाही त्यातलं. असे आहेत ना, भरपूर लोक आहेत. अशीच लोक जास्त आहेत, अशीच लोक जास्त आहेत, मध्यस्थी लोक जास्त आहेत, जास्ती लोक आहेत. अशीच लोक जास्त आहेत ज्यांच्याकडे शेपूट नाही ना आणि जे नियोजन करतात, अशी खूप लोक आहेत. जास्ती तीच लोक आहेत म्हणजे चहापेक्षा किटली गरम मधली खूप लोक आहेत. हीच गर्दी जास्त आहे, त्याच्यामुळे हे वळण वेगळ्या दिशेला चालले. गोड भाषेत नाव आले मॅनेजर. मॅनेजर तुम्ही ठेवलाय का? पण मॅनेजर नाही, मॅनेजर नाही, आपली जीवाभावाची लोक आहेत सगळी. मॅनेजर आपल्यात कोण नाही. आणि मॅनेजर असलं तरी ना, आज मला जे योग्य वाटेल तेच मी करतो. संडे मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला, यश ह्या आलं तरी आपलं, अपयश आलं तरी आपल्या मनाने झालेलं पाहिजे. त्याचं तेव्हा वाईट वाटत नाही तुम्हाला. हे व्हायची ना चूक आपल्याकडून होऊ दे. आपली चावी दुसऱ्याच्या हातात देऊन चूक नाही करायची आपल्याला, आपल्याकडून होऊ दे चूक. बैलगाडी क्षेत्र मोठं होते, त्या बरोबर जबाबदारीतही होते. कुठल्या जबाबदारी वाटतात एक मालक म्हणून? ह्या माझ्यावर जबाबदारी आहेत. आता 1.5 वर्षाचं तुमचं करिअर आहे, पण एक तरुण म्हणून की माझ्यावर जबाबदारी आहे एक बैलगाडी मालक, ह्या कुठल्या अशा जबाबदाऱ्या वाटतात तुम्हाला? नाही, आज आपल्याकडे यूथ बघतंय, आज यूथला पण कळलं पाहिजे. हा पण एक आपल्यातल्याच वयाचा 25 ते 30 वर्षाचा माणूस आहे, पण हा कामधंदा बघून ह्या गोष्टी करतोय. एवढंच माणसाला लक्षात आलं ना तर खूप झालं. आता काय सांगाल, एक बैलगाडी प्रेमी ज्यावेळेस बैलगाड्यांच्या शर्यतीत येतो, तर एक तरुण मालक म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठली जबाबदारी महत्त्वाची आहे? हे काय असतं की बघा, आज कुणी असू द्या, गरीब असो श्रीमंत असो, प्रत्येकाच्या मागं जबाबदारी आहेत. कुणाला कोण मुलं आहेत, कुणाचे भाऊ आहेत, कुणाला आईवडिलांची जबाबदारी. आज जेव्हा हे येतात तेव्हा बैल जेव्हा सुटतात सुट्टीला किंवा निकालाला, त्यावेळेस आहे ना की समोर जास्त थांबलं नाही पाहिजे किंवा बैल अंगावर वगैरे येतात, त्यांनी स्वतः लक्ष दिलं पाहिजे. शक्यतो त्या फाटीच्या पुढं लोकांनी थांबलंच नाही पाहिजे, माझी तर इच्छा आहे. आता आयोजक सगळं आयोजन चांगलं करतात सगळं, पण पब्लिक एवढं असतं की आयोजकांची पण हातबल होती की त्यांना कंट्रोल नाही होत. ती शेवटी प्रेक्षकांनी ज्यांचं तुम्ही मजा घ्यायला आली त्यांना नीट डोळ्यांनी पाहिलं पाहिजे, त्यांच्यामध्ये जाण्यापेक्षा. कारण भरपूर गाड्या आता तुम्ही बघा लॉबी होतात, कडेच्या गाड्या आहे ना सगळ्या लॉबीच होतात. एक तरुण म्हणून भविष्य काय 5 वर्षानं कशा असतील बैलगाड्या? मला तर असं वाटतं 5 वर्षांनी काय IPL सारखं ह्याचं निलाव वगैरे होते रे, असे करार वगैरे होते असं मला वैयक्तिक असं वाटतं. कारण की ज्या अर्थाने आता म्हणजे इथं मैदान झालं आपल्या फॉर्च्युनरचं, आता आमच्या पुण्यात मला 2-3 आयोजकच आहे, ते म्हणले आपल्याला घ्यायचं आहे, कसं केलं पाहिजे तुम्ही आम्हाला हे सांगा वगैरे. नावं नाही घेणार त्यांची. म्हणजे आता 2 मैदानं पडतात एवढ्या 2-4 त्याच रकमेची. प्लॅनिंगमध्ये आहेत ते लोक. एवढी मोठी म्हणजे एवढा ग्लॅमर, म्हणजे आम्ही कुस्ती महाराष्ट्र केसरी भरून नाही आला तेवढा ह्याला ग्लॅमर आलाय. आणि खरंच आता आमच्या गावात कुस्त्यांच्या सोडून बैलगाड्यालाच जास्ती लोक होते. पण अनेक कुस्ती शौकीन आहेत, हे नाराज आहेत, नाराज आहेत, खरंच नाराज आहेत. म्हणजे वैयक्तिक मला पण ते जाणवलं नाही का की माणसाचा रोग जास्ती बैलगाड्या शर्यतीवर आहे. मातीतील खेळ आहे, पण एक मातीचा खेळ मोठा होताना दुसरा मागं पडतोय. खरंच पडतोय. पण तेच होतंय ना, तरुण पिढीने बैलगाड्या क्षेत्राला जास्ती मनाव धरलेलं आहे ना. नाही, मनाव धरलेलं आहे. आयोजक कधी होत आहे बैलगाड्यातील आयोजक? मालक झाला, सगळ्या गोष्टी केल्या,
कारण मी बघितलं की तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायची आवड आहे. माझ्या डोक्यात जे मी म्हणलं ना, माझ्या डोक्यात ह्याच्यावर बेट वगैरे लावून IPL टाईपच घ्यायचं. बरं. जेव्हा मी करेन ना ते सक्सेस पण झालं पाहिजे, तेवढी आपली क्षमता पण पाहिजे ते पार पाडायची, तेव्हाच ती गोष्ट करायची. भरपूर गप्पा झाल्या, वेगवेगळ्या पैलूवर आपण गप्पा मारल्या. बैल ही सगळे कंटाळले नाही का, बसले. तर जाता जाता काय सांगाल तरुण पिढीला, तरुणांना, तुम्हाला ऐकतात त्यांना? हा नाद करा पण त्याच्यात वाहून नका जाऊ, त्याच्या आरी जाऊ नका. खेळाच्या ठिकाणी खेळ ठेवा. ज्या रस्त्याने तुम्ही जाता ना त्या रस्त्याने तुम्ही परत आले ना की तुम्ही आयुष्यात यशस्वी झाले. ज्या रस्त्याने तुम्ही गेलेत आणि त्या रस्त्याने तुम्हाला परत येता आलं पाहिजे, त्या रस्त्याने पुढं पुढं गेली आणि तुम्हाला यायचा मार्ग नाही सापडला की हे तुम्हाला चांगले लक्षणं नाही आहेत. कसं वाटलं बोलून? आता भरपूर वेळा गप्पा मारलाय. गप्पा मारले मी, म्हणजे जे मनात आहे ते गोष्टी तुम्ही मला विचारल्या, मी बोललो. तर हे होते तरुण तुर्क असणारे पृथ्वीदादा कुटवळ. आशादायी आहेत, बैलगाड्यात नक्की अजून चांगल्या गोष्टी होतील आणि बैलगाडी क्षेत्र अजून मोठं होईल. तर काय काय गोष्टी चांगल्या आहेत त्याच घ्या. तर मुलाखत घ्यायला आलो होतो फुरसंगी, पुणे येथे. धन्यवाद.